धर्मांतरण होऊ नये आणि काही कारणास्तव हिंदू धर्मापासून दूर गेलेल्यांना पुन्हा स्वगृही आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। जाती-जातीमध्ये न विभागता संघटितपणे धर्मरक्षणासाठी प्रयत्न करूया आणि प्रत्येकाने धर्माचरण करूया असं आवाहन संत तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीषराव मोरे महाराज यांनी केलं। इचलकरंजीमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। धर्मांतरण रोखणं आणि जनजागरणासाठी रेणुका माता दर्शन रथयात्रा समितीच्या वतीनं 20 डिसेंबरपासून कोल्हापुरात सुरू झालेली रथयात्रा इचलकरंजीमध्ये आली आहे। इचलकरंजीतील पंचगंगा नदी तीरावरील रेणुका मंदिरात रथयात्रेला प्रारंभ झाला। ठिकठिकाणी अनेकांनी उत्साहात या रथयात्रेचं स्वागत केलं। फुलांची उधळण करत रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती, तर उदग आई उदचा गजर करत अनेक महिला या कलश यात्रेत सहभागी झाल्या होत्या। आमदार राहुल आवाडे, भाजपच्या महिला शहराध्यक्षा अश्विनी कुबडगे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी सुद्धा सहभागी झाले होते। थोरात चौकात रथयात्रा आल्यानंतर सभा झाली। हिंदू धर्मावर आलेल्या संकटामुळे आपण विभागलो जात आहोत। धर्मांतरण होऊ नये आणि धर्मांतरण करणाऱ्यांना विरोध करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। हिंदू आहोत हे अभिमानानं सांगा असं आवाहन तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरे महाराज यांनी केलं। तर भाळवणी मठाचे अधिपती दादा महाराज आणि बाळ महाराज यांनीही प्रत्येक हिंदूनं धर्मरक्षणासाठी संघटित होण्याचं आवाहन केलं। यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग सहसंघचालक भगतराम छाबडा, कणेरी मठाचे चिदानंद स्वामी उपस्थित होते।